झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यातील कोलबाड मित्रमंडळानं त्यांच्या बाप्पासाठी मकावर्त हे काल्पनिक मंदिर साकारलंय। या मंदिराला मकावर्त असं नाव देण्यात आलंय कारण या मंदिराची सजावट मक्याचे दाणे आणि मक्याच्या कणसापासून करण्यात आली आहे। चला तर मग दर्शन घेऊया मकावर्त मंदिरातील गणेशाचं। आपण ठाण्यातील कोलबाड भागातील कोलबाडचा राजा कोलबाड मित्र मंडळ इथे उभे आहोत। त्यांनी मक्याच्या कणसाचा व मक्याचा उपयोग करून मकावर्त मंदिर काल्पनिक मंदिर बनवलेलं आहे। हा गेट आहे, प्रारंभ गेट आहे। या गेटवरती श्री गणेशाय नमा हे सुद्धा मक्याच्या कणसाने लिहिलेलं आहे। आपण जेव्हा एंट्रन्स करतो याच्यामध्ये तर सर्वात प्रथम आपली नजर पडते ती मूषकावरती। मूषक ही शाडूच्या मातीचा आहे आणि त्यालाही मक्याची कणसं लावलेली आहेत। गणपतीच्या गाभाऱ्यात इथे आलेलो आहोत। चारी पिलर उभे केलेत, त्या पिलरवरती कोरीव काम करून मके लावण्यात आलेले, कणसं लावण्यात आलेले आहेत। हा कळस जो टोक आहे तो मक्याच्या कणसाने बनवलेला आहे। सुबक अशी मूर्ती आहे। म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे हे जे मके आम्ही आणलेले आहेत हे वाशी मार्केटमधून हे वेस्टेज मके आणून आम्ही त्याच्यापासून हे ते दाणे आहेत ते 350 किलो आणि व मके आहेत ते 300 किलो असं जमा करून एक आकर्षक असा काल्पनिक मंदिर आम्ही असं सादर केलेलं आहे। 10 ते 15 लाख रुपये खर्च करून मोठे मोठे डेकोरेशन उभारण्यापेक्षा टाकाऊपासून टिकाऊ वस्तूपासूनही चांगलं सुबक असं डेकोरेशन बनू शकतं असाच संदेश हे मंडळ देत आहे। झी 24 साठी व्हिडिओ जर्नलिस्ट रतन कोमिक्स, कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।